नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे, कारण अर्जुन तयार होणार आहे ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करण्यासाठी. चला तर पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. अर्जुन सायली थालीपीठ खात असतात आणि सायलीला तर थालीपीठ खूप आवडतात. तेव्हा सायली सांगते, जगातले सगळ्यात भारी थालीपीठ आहे. तेव्हा राकेश म्हणतो, तू काही जगातले सगळे थालीपीठ खाऊन बघितले का? त्यामुळे तुला हे थालीपीठ जगातले सगळ्यात भारी थालीपीठ वाटतं आहे. अर्जुन सायली तर राकेशकडे बघतच असतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, अरे सायलीला खाल्ल्यानंतर जे वाटलं ती बोलली. तेव्हा सायली सांगते, हे थालीपीठ माझ्या आईने बनवले ना, म्हणून सगळ्यात भारी थालीपीठ आहे. राकेश परत म्हणतो, तू जिला आई म्हणते ती तुझी आई तरी कुठे? सुमन काकूंना तर परत धक्का बसतो, राकेश असं का बोलतोय म्हणून. तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात, अरे राकेश, सायलीचं आणि माझं नातं मायलेकीचंच आहे. मीही अगदी मनापासून माझी लेकच मानते तिला आणि प्रेमानेच तिला थालीपीठचा एक घास खाऊ घालतात. तर सायलीला खूप छान वाटत असतं. तर दुसरीकडे अस्मिता स्मितला घेऊन बाहेर निघालेली असते. तेव्हा कल्पना काकू थांबवतात. अस्मिता, गोलूला घेऊन कुठे निघाली आहे? अस्मिता पण सांगत असते, मम्मा तुला माहिती आहे ना, मी सध्या स्मितला घेऊन बाहेर जाते. मला असं वाटतं की बाहेर जावं, फिरावं. नेहमीच जाते तेव्हा तू असं सारखं सारखं विचारत का राहते मला? पण काकूही सांगत असत, अगं मला तुझी आणि गोलूची काळजी वाटते म्हणून मी विचारते. अस्मिता सांगते, कुठे बाहेर चालली म्हटल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी काही गोष्टी नाही सांगत आणि सांगितल्यानंतर त्या गोष्टींचा त्रास तुम्हालाच होतो. असं बोलून तिथून निघून जाते. तर कल्पना काकूंना खूप टेन्शन आलेलं असतं. या मुलीचं काय चाललंय काहीच कळत नाही, नीट सांगूनसुद्धा जात नाही. तेव्हा तिथेच विमल पण असते आणि तिने हे सगळं ऐकलेलं असतं. ती कल्पना काकूंना म्हणते, वहिनी तुम्ही जास्त विचार करू नका, यामुळे तुम्हालाच त्रास होईल. सगळं काही ठीक होईल, नका टेन्शन घेऊ. तर दुसरीकडे अर्जुन सायली ड्रॉइंग काढत असतात. सेंटेड इरेझर आणलेलं असतं अर्जुनने, जेणेकरून सायलीला काही आठवेल म्हणून. आणि सायलीच्याच रूमच्या बाहेर राकेश कान लावून ऐकत असतो, हे काय बोलताय, नेमकं यांच्यामध्ये काय चाललं आहे. पण त्याला काहीच कळत नाही. तर सायली अर्जुनला इरेझर देत असते, हे घे अर्जुन, तुला नको काळजी करू. तू प्रत्येक वेळेला रबर व्यवस्थित ठेवत नाही आणि नंतर बसतो शोधत. तिच्या जवळचे सगळे रबर त्याला देते, हे घे, नको काळजी करू. तिथेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावते. तर अर्जुनला हे सगळं खूप भारी वाटत असतं. बायको, हे सगळं सेम टू सेम आधी पण घडलंय. तू असंच बोलली मला, तुला काही आठवतंय? तेव्हा सायली म्हणते, अहो मला सगळं नाही आठवते, पण अस्पष्टपणे आठवतंय. तर सायलीच्या रूमच्या बाहेर प्रतिमा आत्या आलेले असतात आणि राकेशला म्हणतात, तू इथे काय करतोय? राकेश म्हणतो, इकडे आलो होतो म्हणून सहजच इथे उभं राहिलो. ही तर रूम तन्वीची आहे ना, कधी खाली होणार आहे? तर प्रतिमा आत्या सांगतात, ही रूम तन्वीची होती, पण आता ही रूम सायलीचीच असणार आहे. त्यानंतर राकेश तिथून निघून जातो. तर प्रतिमा आत्या अर्जुन सायलीकडे येणार असतात. त्याच वेळेला त्यांना फोन येतो. त्या फोनवर बोलत असतात तेव्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवला आहे. अर्जुन विचारत असतो, बायको बघ ना, प्रयत्न करून बघ, काही आठवतं की नाही ते. तर सायली पण फेऱ्या मारत असते, अहो नाही ना, काहीच नाही आठवते मला. सायली पण म्हणत असते, अहो पण या सगळ्या गोष्टी मला स्पष्टपणे दिसल्या पाहिजे ना. तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा अर्जुन तिला जवळ घेतो आणि शांत करतो, बायको मला कळतंय या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतोय, पण नको त्रास करून घेऊस. त्याच वेळेला तिथे प्रतिमा आत्या येतात. अगं सायली, जेवणामध्ये काय बनवू, तुला काही खायचं आहे का? तेव्हा सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, असं विशेष काही नाही, काही पण चालेल. तर अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या काही झालं आहे का, तुला काही होतं आहे का? प्रतिमा आत्या सांगतात, अरे हो ना अर्जुन, कधी कधी अगदी विसरल्यासारखं होतं, पण आता एवढं काही वाटत नाही. आधी जास्त त्रास व्हायचा, जेव्हा मला काही गोष्टी आठवत नव्हत्या आणि अगदी पुसट दिसायच्या. पण जेव्हा मैपत आणि ती आग माझ्यासमोर आली, तो सगळा सीन आपण रिक्रिएट केला, त्यानंतर माझी भीती गेली आणि सगळं काही व्यवस्थित आठवायला लागलं. पण हे सगळं तुम्ही आज का विचारताय अचानक? तेव्हा अर्जुनही सांगतो, नाही प्रतिमा आत्या, असं सहजच विचारलं. तर सायलीच्या डोक्यामध्ये विचारांचा काहूर माजलेला असतो. तर दुसरीकडे अस्मिता जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेली असते आणि तिचा इंटरव्ह्यू छान होतो आणि तिथले मॅनेजर जे असतात अस्मिताला जॉब पण देतात. पण तुमचं लहान बाळ पण आहे ना, पण तुम्ही वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. तेव्हा अस्मिताही सांगते, डोंट वरी सर, मी बाळ सांभाळून अगदी व्यवस्थित माझा जॉब सांभाळेल. आणि तिच्या मनाप्रमाणे तिला पॅकेज पण मिळालेलं असतं. अस्मिता तर खूप खुश असते, तिच्या मनासारखा तिला जॉबही मिळालेला असतो आणि पॅकेज पण.
तोपर्यंत चैतन्य तिच्या बाळाला सांभाळत असतो. ती आल्या आल्या त्या बाळाला घेते आणि त्याला शांत करते, कारण तो खूप रडत असतो. जेव्हा चैतन्याला सांगते की तिला जॉब मिळाला आहे आणि तिला हवं तसं पॅकेज पण मिळालं आहे, तेव्हा चैतन्य पण खूप खुश होतो. काय अस्मिताई, तुझा जॉब पक्का झाला? चांगली गोष्ट आहे, पण हे आता सगळं घरी सांगावं लागेल हां. तर अस्मिताला टेन्शन आलेलं असतं. मम्मा तर आज पण मला बाहेर येऊ देत नव्हती. आता जॉबचं सांगायचं तरी कसं? सांगावं तर लागेल. चैतन्य पण म्हणतो, नको टेन्शन घेऊ, मावशीबरोबर बोलल्यानंतर होईल सगळं ठीक. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या भूतकाळातल्या काही गोष्टी सांगतात. त्यानंतर माझी हळूहळू भीती गेली आणि सगळ्या गोष्टी पण आठवायला लागल्या. तर सायली पण मनात विचार करत असते, प्रतिमा आत्यांबरोबर आपण तो सगळा सीन रिक्रिएट केला म्हणून त्यांना सगळं आठवलं आणि तोच ॲक्सिडेंटचा सीन जर माझ्याबरोबर रिक्रिएट केला तर. आणि हे अर्जुनच्या लक्षात येतं. सायली नक्कीच काहीतरी विचार करते. प्रतिमा आत्या म्हणतात, चल मी आता स्वयंपाकाचं बघते. त्या निघणार त्याच वेळेला त्यांना ड्रॉइंगची बुक दिसते. अगं, हे चित्र कोणी काढलं? तेव्हा अर्जुन सांगतो, सायलीला सेंटेड इरेझरचे डोहाळे लागले होते ना, म्हणून तेच पुरवत होतो. प्रेक्षकांनो, हे खूप फनी हां. प्रत्येक गोष्टीमध्ये अर्जुन कसं सांगू शकतो सायलीला डोहाळे लागले, काय तर म्हणे लपून आईस्क्रीम खायची डोहाळे लागले, आता सेंटेड इरेझरची डोहाळे लागले. सायली पण खूप रागाने बघत असते हां अर्जुनकडे. प्रतिमा आत्या म्हणते, तुझे डोहाळे पण अगदी अजबच आहे हां सायली. त्यांना पण हसू येत असतं. तिथून निघून जातात. तर सायली अर्जुनवर ओरडते, काय हो, तुम्हाला उठून सुटून काय माझ्या डोहाळ्यांचं कारण मिळतं? दुसरं काही सांगता येत नाही का? अर्जुन म्हणतो, अगं बायको, याआधी असं काही केलं नाही ना, मग काय सांगणार? पटकन माझ्या तोंडात आलं आणि मी बोलून टाकलं. तर सायलीला पण ते पटतंच, कारण बरोबर आहे ना, दुसरं सांगणार तरी काय? त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, अहो मी काय म्हणते, आपण प्रतिमा आत्यांबरोबर जो महिपतचा सीन रिक्रिएट केला, तसंच जर माझ्यासोबत पण ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट केला तर मला पण सगळं आठवेल ना. ऐकल्यानंतर अर्जुनला तर धक्काच बसतो. हे काय बोलते बायको, असं काही करायचं नाही. तेव्हा सायली पण खूप समजावून सांगत असते, अहो प्लीज ऐका ना, आपल्या बाळासाठी तरी ऐका, कारण या बऱ्याच गोष्टी मला अस्पष्टपणे दिसतात, त्याचा त्रास होतो आहे मला. आपण एकदा करून बघायला काय हरकत आहे? प्रतिमा आत्यांबरोबर केलंच ना, त्यांना सगळं आठवायला लागलं, मग कदाचित मला पण सगळं आठवेल. अर्जुन म्हणतो, नाही बायको, तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, आपण हे असं काही अजिबात करणार नाही. तर सायली हात जोडूनच त्याला विनंती करत असते, अहो प्लीज ऐका ना, आपल्या बाळासाठी तरी ऐका. मला माहिती आहे आपल्या बाळाची काळजी आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही नाही म्हणताय, पण हा सीन रिक्रिएट केल्यानंतर मला सगळं आठवेल असं मला खूप मनापासून वाटतंय, तेव्हा आपण हे करूया ना. पण अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही, एवढी मोठी रिस्क मी घेऊ शकत नाही. सगळ्यामध्ये तुझ्या आणि बाळाच्या जीवाला धोका आहे, तुला समजत कसं नाही बायको? तर सायलीच्या पण लक्षात येतं अर्जुन काय ऐकणार नाही. तिथून तो निघून जातो. तेव्हा आरशात बघून बाळाशी बोलत असते, बाळा, मला कळतंय रे, बाबांना आपली काळजी म्हणून ते नाही म्हणताय, पण तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन तयार झालेला असतो ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करण्यासाठी. वटपौर्णिमेचं गिफ्ट म्हणून मी हे सगळं करण्यासाठी तयार आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला बाळाची काळजी घ्यावी लागेल. सायली म्हणते, हो ठीक आहे, मी बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ती अर्जुन तयार झाल्यामुळे खूप खुश असते. तिला लक्षात येतं की हा सीन रिक्रिएट केल्यानंतर नक्कीच आता तिला सगळं आठवायला लागेल आणि तिला कायमचा होणारा त्रासही बंद होईल. आता पुढील भागात कळेल नक्की या सगळ्याचा फायदा होतो की नाही. तो अजून काहीतरी वेगळंच संकट समोर येतं. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.